चला ताबडतोब मॅचला सुरुवात करा. त्यानंतर आपल्याला सेमीफायनल 1, फायनल 1 आणि थर्ड आणि फोर्थची 1 टोटल 3 मॅचेस अजूनही खेळवायच्या आहेत. वेळ करू नका. ऑफिशियल अंपायर्स थोडंसं मॅचकडे लक्ष द्या. स्टॉपवॉच ऑन करा. जो संघ उशीर करेल त्यांना पॅनलाइज सुद्धा करू शकता. 3 षटकांची मॅच. 3 षटकांच्या मॅचमध्ये आपण पाहतोय एका बाजूला टीम पाहायला मिळते गोटेवाडी, दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते साल शिरंबे संघ. इन फॉर्म संघ ज्या संघांची या हंगामामध्ये राहिली अप्रतिम कामगिरी, ते दोन्ही संघ क्वार्टर फायनल नंबर 2च्या लढतीमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट हँडेड ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज पाहायला मिळतोय. अर्थातच बंटी रवळेकर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू टिपिकल पॉवर प्ले शॉट डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये संतोष दबडे. अर्थातच कराड क्रिकेट टेनिसचा बाहुबलीच्या बॅट मधून येतो. पहिल्या चेंडूवरती चौकार. चेंडू जातोय सीमा रेषा पार. बाहुबली चौकार. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सुंदर आकर्षक असे चषक ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केले गेलेले आहेत ते सन्माननीय यवती गावचे युवा उद्योजक सन्माननीय दीपक शेवाळे शेठ साहेबांचं इथं झालंय मुख्य व्यासपीठावरती शुभागमन. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा मोठा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. चेंडू जातोय सीमारेषा पार. संतोष दबडेच्या बॅट मधून येतोय ब्रँडेड षटकार. काय फटका खेळाय पहा. म्हणतात ना स्वतःच्या मनगटावरती विश्वास असेल, स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास असेल तर नक्कीच कॉन्फिडेन्शियल फटके पाहायला मिळत आहेत संतोष बाहुबलीच्या बॅट मधून. बाहुबली षटकार. अर्थातच कराड टेनिस क्रिकेट मधील ज्या खेळाडूला KTPL अर्थातच कराड तालुका प्रीमियर लीग जी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती यशस्वी लीग म्हणून ओळखली जाते त्या लीगचा सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू आपण फलंदाजी करताना पाहतोय संतोष दबडे अर्थातच बाहुबलीला. पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये विशाल पाटील, निलेश पाटील आपल्याला 30 सर्कल मध्ये पाहायला मिळतील. विशाल पाटील ST रक्षण क्लोज करताना नक्कीच पाहायला मिळतील. पुन्हा एकदा बंटी रवळेकर गोलंदाजीसाठी सज्ज. पुन्हा एकदा थोडासा खाली राहिला चेंडू पंचांकडे अपील केली गेली आहे आणि पंचांच्या माध्यमातून नकार दिला गेला. आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त पाहायला मिळतोय आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 3 चेंडूचा आतापर्यंत पाहिला तर खेळ 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 10 धावा. मोठा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये दूरवर्ती क्षेत्ररक्षक बॉल आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागली आहे शर्यत आणि शर्यत जिंकली चेंडूना. चेंडू जातोय 1 बाउंस सीमारेषा पार. संतोष दबडेच्या बॅट मधून येतोय या इनिंग मधील दुसरा चौकार. धावसंख्या धावफलकावरती 14 धावसंख्या. शेवटचा अंतिम चेंडू. पुन्हा अलाउंड कार्पेटच्या साह्याने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. नईम आहे तिथे नशिबाची साथ. चुकीला माफी नाही. दगडी चाळ आणि दगडी चाळ मूवी प्रत्येकाला आठवतो. अरविंद जिथे डॅडींचा डायलॉग म्हणजे चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही चुकीचं रूपांतर झालंय चौकारांमध्ये. या चौकारानंतर धावसंख्येमध्ये पुन्हा बदल पाहायला मिळतोय 18 धावसंख्या धावफलकावरती. चांगला फटका होता संतोषच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक नईम जो कराड तालुक्यातील एक चांगला या क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो. नशिबाची साथ मिळाला नाही, नैसर्गिक अडथळा तिथे थोडासा पाहायला मिळाला आणि नशिबाची साथ साई शिरंबे संघाच्या बाजूने या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळालं नाही. चेंडू गेला सीमा पार. येतोय चौकार. 1 षटकांचा खेळ समाप्त. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 18. पुन्हा गोलंदाजीमध्ये बदल. सकाळचं सत्र पाहिलं शुभम गोलंदाजी करत होते. खरं तर दुसऱ्या षटकामध्ये शुभमला थांबवलं गेलंय. आजचा दिवस गोलंदाजी म्हणलं तर शुभम थोडासा खराब परफॉर्मन्स शुभमचा राहिला आहे. आता गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा बदल केला गेलाय. खरं तर जखमी वाघ गोलंदाजीसाठी सज्ज पाहायला मिळते. म्हणतात ना आय लव्ह यू बोलणारी नसेल तरी चालेल पण क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना काय हवं असतं तर ऑल द बेस्ट म्हणणारी पाहिजे. आता इथे
पुन्हा एकदा मोठा फटका आडव्या बॅटनं काव कॉर्नरच्या डोक्यावरून किरण काटेकरच्या बॅट मधून आलाय मोठा फटका. बिग ब्लास्ट सीमारेषा पार. किरण काटेकर ब्रँडन षटकार. इनिंग मध्ये घ्या म्हणजे कसं फटका फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आहेत. लेझी क्रिकेट आळसी क्रिकेट. पहा कोणाच्या माध्यमातून चुकी झाली आहे. म्हणतात ना कधी कधी अशा गोष्टी सुद्धा होतात. ज्याच्यावरती ठेवला जातो जास्त भरोसा तो होतो बेभरवशे. तसंच झालंय अंकुर खोतचं. आता पाहिलं तर भरोशाचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. थोडासा फॉर्मशी झगडत असताना पाहायला मिळाला अंकुर खोत आणि चुकी झाली आहे. धरतीला दान झाला चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका. टायमिंग प्रॉपर झालेलं नाहीये. मंगेश पाटील यांच्या माध्यमातून पकडला गेलाय झेल. मंगेश पाटील यांनी पकडलाय. सुंदर झेल संपलाय. संतोष दबडेचा खेळ. बाहुबली बॅक टू डग आउट. चला यानंतर एक विजय संघ टाका. चला लव स्टार 11 संघाच्या संघनायक व्यासपीठावरती या. पुन्हा एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. शुभम पाटील ब्रिलियंट कॅच. काय एक्झिक्युशन होतं पहा. शेवटच्या क्षणी चेंडूवरती झेपवले गेले आणि सुंदर झेल पकडला गेला. म्हणतात ना मित्रांनो फलंदाजी क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी सातत्यानं चांगला खेळाडू बनायचा असेल तर या तिन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करावी लागते. आज शुभमचा दिवस राहिलाय फलंदाजीमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा शुभमने दिवस गाजवला. पाहिले तर गोलंदाजीमध्ये थोडीशी खराब कामगिरी राहिली आहे. आदेश कराडचा चीता. मूर्ती लहान कीर्ती महान असा खेळाडू. नेहमीच मोठे मोठे कारनामे करण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू अर्थात क्षेत्ररक्षणामध्ये चीतेच्या चपळाईनं झेल घेण्यासाठी ओळखला जातो. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू जातोय सीमा पार. येतोय आदेशच्या बॅट मधून मोठा फटका. सीमा पार षटकार. आउट ऑफ सिलेबस चा हा प्रश्न होता. अभ्यास तर आदेशचा केलाच नव्हता. अभ्यास केला होता तो म्हणजे संतोष दबडे अर्थातच बाहुबलीचा. आणि पेपरमध्ये प्रश्न आला आदेश कळंतरेचा आणि त्यानं दाखवलं. त्या प्रश्नाचं उत्तर आलंय पहिल्या चेंडूवरती षटकारानं. म्हणतात ना मित्रांनो असं कधी कधी व्हायचं जेव्हा आपल्याला एक्झाममध्ये पेपरमध्ये प्रश्न अभ्यास केलेला असायचा दुसऱ्याच धड्याचा आणि प्रश्न यायचे त्यामधीलच पण समजायचं की हा दुसऱ्याच धड्यातील प्रश्न आहे. तसंच आदेशच्या माध्यमातून झालंय. मोठा फटका आदेशनं खेळला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती बॅकफूट पंच. गोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव. धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावसंख्या. यानंतर महाराष्ट्राची परंपरा आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा आपण मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत मान आणि सन्मान. शिवशंकर प्रतिष्ठान उल्वे चे अध्यक्ष सन्माननीय अखिलभाई यादव साहेबांचा मुख्य व्यासपीठावरती केला जातोय मान आणि सन्मान. सन्माननीय अखिलभाई यादव आपल्याला विनंती आहे आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सन्माननीय दिनेशभाई तिवारी साहेबांचा सुद्धा मुख्य व्यासपीठावरती केला जाईल मान आणि सन्मान. सन्माननीय दिनेशभाई तिवारी आपण सुद्धा हा मान आणि सन्मान स्वीकारायचा आहे.
त्यानंतर आपण मनसेचे युवा नेते सन्माननीय आकाश देशमुख साहेबांचा सुद्धा मुख्य व्यासपीठावरती करत आहोत मान आणि सन्मान. सन्माननीय आकाश देशमुख साहेब आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा हा मान आणि सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर समाजसेवक सन्माननीय विक्रम पाटील साहेब आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा हा मान आणि सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर समाजसेवक अफजल खान आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा हा मान आणि सन्मान मुख्य व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर नवी मुंबई युवा उद्योजक सन्माननीय ईश्वर निकम साहेबांचा सुद्धा मुख्य व्यासपीठावरती केला जातोय आयोजकांच्या माध्यमातून मान आणि सन्मान. ईश्वर निकम साहेब आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण हा मान आणि सन्मान स्वीकारायचा आहे. मोठा फटका पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल चेंडू जातोय सीमारेषा बाहेर येतोय. किरण काटेकरच्या बॅटमधून षटकार घेतले ना. 44 गतीमध्ये परिवर्तन पहा फिंगर रोल केले थोडासा लेग कटर पद्धतीचा चेंडू टाकला शुभमच्या माध्यमातून. कॉन्फिडन्स कमी आहे गोलंदाजीमध्ये पाहिलं तर शुभमच्या माध्यमातून थोडंसं कॉन्फिडन्स कमी दाखवला गेलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू पहा गतीने बीट करतायत. यस दूरवरती राहत आहेत फलंदाज आणि धावबादच्या माध्यमातून अजून एक विकेट धावफलकावरती ऍड होईल. एक विकेट ऍड होईल धावफलकावरती. 24 धावसंख्येवरती धक्का क्रमांक बसतोय अर्थातच गोटेवाडी संघाला तिसरा. चव्वेचाळीस धावा. फिंगर रोल केले गेले पुन्हा स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न झाला पुन्हा एकदा एक सॅक्रिफाईस केलं गेलंय आणि धावबादच्या माध्यमातून अजून एक विकेट. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 44 धावसंख्या धावफलकावरती जिंकण्यासाठी गरज आहे ती 45 धावांची. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून एक गोड आठवण या स्पर्धेची राहावी प्रत्येक खेळाडूच्या घरी त्याचबरोबर विजेते संघासाठी दिले जाणारे सर्व चषक त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर ऑफ बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटसाठी ज्यांच्या माध्यमातून बॅट स्पॉन्सर केलेले आहे ते सन्माननीय समाजसेवक सन्माननीय नवनाथ बेलोटे साहेबांचा मुख्य व्यासपीठावरती केला जातोय मान आणि सन्मान. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकासाठी ज्यांच्या माध्यमातून दिले गेलेले आहेत सुंदर आकर्षक असे चषक त्यांचं करू आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय ओम साई MTC.live.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. सकाळच्या दिवसापासून आपण पाहिलं म्हणतात ना मित्रांनो आदर करा त्या लाईव्ह टीमचा. सर्वात आधी येणारी टीम आणि सर्वात शेवटी जाणारी टीम म्हणजे YouTube लाईव्हची टीम. ज्याचं क्वालिटीच्या माध्यमातून ज्या टीमचं या मुंबईमध्ये एक वेगळं वर्चस्व ज्या टीमनं प्रस्थापित केलं आहे अशी टीम म्हणजे ओम साई MTC.live.in ची टीम. फाउंडर म्हणजे कुणाल म्हात्रे अक्षय म्हात्रे आणि चला यानंतर आपण आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा आकर्षक चषक सुजित शेवाळेला देणार आहोत. क्वार्टर फायनल नंबर 1 च्या लढतीचा सुजित शेवाळे ताबडतोब धावत पळत या मुख्य व्यासपीठावरती. नेहमीच लर्निंग इज द बेस्ट सोर्स ऑफ अर्निंग
आणि हे सातत्यानं ओम साई MTClive.in माध्यमातून पाहायला मिळालंय. जिथे तुमच्याकडे क्वालिटी असेल तर तुम्ही स्वतःच्या कामगिरीने कुठेही स्थान निर्माण करू शकता आणि हे स्थान ओम साई MTClive.in माध्यमातून सातत्यानं आपल्याला पाहायला मिळालंय. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहत आहोत सन्माननीय शिवशंकर प्रतिष्ठान ओलवेचे सन्माननीय अध्यक्ष अखिलभाई यादव, त्याचबरोबर राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष सन्माननीय दिनेशभाई तिवारी साहेबांच्या हस्ते मुख्य व्यासपीठावरती सुजित शेवाळीला दिला जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. सुंदर आकर्षक चषक, त्याचबरोबर सुंदर आकर्षक गिफ्ट दिलं जात आहे. टार्गेट आहे जिंकण्यासाठी साई श्रीरंबे संघाला 45 धाबांचं आणि सलामीची जोडी आपण पाहतोय. अर्थातच इन फॉर्म बॅटर शिवम पाटीलला, नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय लेफ्ट हँडेड बॅटर वीरू आणि जय, सचिन आणि वीरूची जोडी म्हणजे अर्थातच लेफ्ट हँडेड बॅटर आणि राईट हँडेड बॅटर गौतम गंभीर आणि सेहवागची जोडी. अर्थातच शुभम पाटील ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्रायकर लेफ्ट हँडेड बॅटर निलेश पाटील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक उत्तर अर्धामध्ये पहिल्या षटकामध्ये मोठे फटके करण्याचा प्रयत्न शुभमचा राहील. पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता, टायमिंग प्रॉपर झालेलं नाहीये आणि डॉट चेंडू पहा. उत्तर अर्धामध्ये 45 धाबांचं टार्गेट, प्रति षटक 15 धाबांची गरज आहे आणि पहिला चेंडू डॉट. बॅकफूट पंच, टिपिकल पॉवर प्ले शॉट, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार. शुभम पाटील च्या बॅट मधून येतोय दुसऱ्या चेंडूवरती पहिला चौकार. उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ओळख आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण आदेशच्या माध्यमातून डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते. तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट, सिंगल धाव कंप्लीट केली. 6 धावसंख्या धावफलका 5 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा मोठा फटका, इलिव्हेशन जास्त, अंतर कमी, डाऊन दी बॉल. डीजे दिलीप जाधव, सुंदर झेल पकडला दिलीपच्या माध्यमातून. धक्का क्रमांक बसलाय साई श्रीरंबे संघाला. पहिला बॅक टू टॅग आउट निलेश पाटील. पुन्हा चांगला फटका, बॅकफूट पंच विशाल पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून विशाल पाटीलनं पहिल्या चेंडूवरती डगआउट मधून सेट होऊन आलंय. हीच सांगितलं पहिल्या चेंडूवरती विशाल पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. या षटकारात धावसंख्या जाऊन पोहोचती 11 या क्रमांकावरती. 11 या धावसंख्येवरती 15 धावसंख्येची गरज आहे प्रति षटक. पहिल्या षटकामध्ये पाहतोय 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 11 धावसंख्या धावफलकावरती. मोठा फटका, परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. विशाल पाटील बॅक टू बॅक. मोठा फटका पाहायला मिळतोय. दुसरा षटकार.
षटका सजवले पहा. जसं गरज होती प्रति षटक 15 धावांची गरज आणि 15 धावसंख्येची गरज असताना पहिल्या षटकामध्ये धावसंख्या बनवली गेली टीम साई श्रीरंबे संघाच्या माध्यमातून. 17. तुला कसं काय आणलं इकडं? तुझा पायगुण चांगला नाही. तुझा पायगुण चांगला नाही. तो खा घे. काय बोलणार? पप्पाला बोल पप्पाला. काय मॅच हरला म्हणा. काय निलेश पाटील मॅच हरला म्हणा. बोल बोल. बोल लवकर बोल लवकर. निलेश पाटील पप्पा खेळायचं नको म्हणून तुम्ही उद्या. पप्पाला बोल पप्पा तुम्ही खेळायचं बंद करा. बोल बोल लवकर. काय हे काय लाज लाजा लय लाजा. आदेश चेंडूच्या खाली चांगला झेल पकडलाय आदेशच्या माध्यमातून. विशाल शुभम पाटील बॅक टू द राईट. हॅलो हॅलो आता ना पाय बांधून उभं पाहिजे ना तुम्ही दोघांना. पप्पाला कॉमेंटरीला बोलव इकडे. हां पप्पाला पप्पा इकडे ये मला कॉमेंटरीला स्टेजवर. चला मंगेश नवीन बॅटर आपण पाहतोय. चांगला चेंडू आदेश आहे तिथे. चांगला प्रयत्न पहा. चांगला प्रयत्न झाला होता. टोपीला चेंडू लागला होता आणि थोडंसं बॅकअप नव्हतं. चेंडू जातोय. खरं तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आदेशचं प्रयत्न सुद्धा चांगला होता. तसं खराब म्हणता येणार नाही. दाद द्यावी लागली क्षेत्ररक्षकाला. दूरवरती असलेल्या चेंडूवरती प्रयत्न केला शुभम आदेशच्या माध्यमातून. अप्रतिम 21 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ समाप्त. जिंकण्यासाठी अजूनही धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू 24 धावांची गरज. महत्वाचा षटक. चांगला चेंडू पहा. आतमध्ये येणारा चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला नाहीये. फिंगर रोल केले. KTPL चा बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट पुरस्कार जिंकणारा हा असतो अभि नाही तो कभी नाही. आता दाखवावं लागेल अभिला. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 4 धावसंख्या धावफलकावरती 21 धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. जिंकण्यासाठी 9 चेंडू अजूनही 24 धावांची गरज आहे. मंगेश ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा बॅकफूट पंच. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि फलंदाज मंगेश पाटील बॅक टू डग आउट. धक्का क्रमांक बसतोय साई श्रीरंबे संघाला. दुसरा 3रा. नईम पंचाच्या माध्यमातून वाईट चेंडूंचा इशारा येतोय. अतिरिक्त एक धाव धावफलकावरती ऍड होईल. ऑन अंपायर डिसिजन इज फायनल. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. वाईट चेंडू. वाईट आहे का ऑफिशियल अंपायर्स? नाहीये. यस, दोघांमध्ये चर्चा करून हा निर्णय कळवला आहे. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते.
चला वेळ करू नका प्लीज. दोन्ही अंपायर्स प्लीज चर्चा करा. फायनल डिसिजन प्लीज. कोणीही चर्चा. यस, वाईट चेंडू पुन्हा पंचांच्या माध्यमातून दंडित केलं गेलं आहे. पुन्हा एकदा निर्णय तोच कळवला गेला आहे. पुन्हा एकदा ऑफिशियल अंपायर्स वाईट चेंडूंचा इशारा. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर कराड तालुका क्रीडा असोसिएशनचे मार्गदर्शक सन्माननीय संदीप दादा शेटे यांचा सुद्धा मुख्य व्यासपीठावरती झालाय शुभागमन. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेटवरती असलेलं अतोनात प्रेम संदीप दादाच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं पाहत आलोय आणि ते आज या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करतोय आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या धावपलकावरती चेंडू. एक चेंडू अजूनही बाकी आहे. 24 धावसंख्या धावपलकावरती पाहतोय. एक मोठा फटका खूप येणं गरजेचं असेल साई शिरंबे संघाला. पहा लेट कट, लेट अँड ग्रेट. एकच धाव. 25 धावसंख्या धावपलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी गरज 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. समीकरण आहे 6 चेंडू 20 धावांची गरज. लव स्टार संघ सुजित चला या धन्यवाद. आणि विजय संघाची चिठ्ठी टाकतोय. गोटेवाडी किरण चिठ्ठी टाकली चालेल. यस, एका चिठ्ठीमध्ये विजयी संघ असेल आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये लव स्टार 11 यवती संघ असेल. कोणाचं नशीब कोणता संघ जाऊन पोहोचेल फायनल मध्ये. लहान मुलाच्या हस्ते नशीब इथं आजमावलं जातंय. कोणता संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचणार आहे. विजयी संघ अंतिम फेरीमध्ये जाऊन पोहोचलाय. चला तुळसन संघ आणि लव स्टार 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये या. विशाल आणि सुजित पुन्हा एकदा बॅटल रंगणार आहे. चांगला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. लेट अँड ग्रेट आपल्याला पाहायला मिळतंय. नईमच्या माध्यमातून हलक्या हाताने सिंगल धाव कंप्लीट केली गेली. 5 चेंडू 19 धावांची गरज जिंकण्यासाठी साई शिरंबे संघाला. शिवप्रेमी स्पोर्ट्स साई शिरंबे 5 चेंडू 19 धावांची गरज. चला तुळसन संघाचे संघनायक. मोठा फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण पहा. पवन खरं तर चांगला क्षेत्ररक्षक आहे. नेहमीच चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी ओळखलं जातं. जेव्हा जेव्हा संघाला गरज असते तेव्हा तेव्हा क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून धावा वाचवताना पाहायला मिळतो. आणि संघासाठी धावा वाचवल्या गेल्या पवनच्या माध्यमातून 4. समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल पाहायला मिळेल. 4 चेंडू 17 धावांची गरज. 3 षटकारांची अजूनही गरज आहे टीम साई शिरंबे संघाला जिंकण्यासाठी. विशाल पाटील ऑन स्ट्राइक. डीजे गोलंदाजी मार्क वरती. मोठा फटका टायमिंग प्रॉपर. मान्यवरांना सलामी देणारा हा विशाल पाटीलच्या बॅट मधून येतो षटकार. समीकरण आहे 3 चेंडू 11 धावांची गरज. काय फटका खेळलाय पहा.
चांगला फटका. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. सॅक्रिफाईस करावं लागले आणि सॅक्रिफाईस केलं गेलं. कॉम्प्रोमाइज करावं लागले, कॉम्प्रोमाइज सुद्धा केलं गेलं. खरं तर दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला आणि विशालला खरं तर स्ट्राईकवरती येणं गरजेचं होतं. तेच प्रयत्न विशालच्या माध्यमातून केला आहे आणि नईमच्या माध्यमातून, धावबादच्या माध्यमातून अजून एक विकेटचं झालंय पतन. धावसंख्या समीकरण आहे 2 चेंडू 10 धाबांची गरज. एक मोठा फटका जर आला तर नक्कीच साई शिरंबे संघ पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवरती आपलं नशीब पुन्हा एकदा प्रयत्न करेल शेवटच्या चेंडूवरती मोठ्या फटक्यांसाठी. 2 चेंडू 10 धावांची गरज. एक मोठा फटका जर आला तर नक्कीच बॅटची टॉपेज गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय. एक चेंडू 9 धावांची गरज. पुन्हा एकदा खाली राहिला चेंडू. अभिनंदन टीम गोटेवाडी. बेस्ट ऑफ द लक फॉर फायनल्स. आणि टीम हार्ड लक शिवप्रेमी स्पोर्ट्स साई शिरंबे संघ या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवला. आयोजकांच्या माध्यमातून तुमचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला, तुळसण संघ नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलं जय लव्ह स्टार 11 येवती संघाला प्रथमतः फलंदाजी